ठिकाणी बोर्ड लावले जातात. राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा भरपूर कामं केली, पण त्याचे कधी बोर्ड लावले नाहीत, बॅनरबाजी कधी केली नाहीत किंवा त्याचा उदो कधी केला नाही. विधानसभेला 2 वेळा आमदार होते. अजून तरी आम्हाला कधी ऐकायला मिळालं नाही की सत्यजित पाटलांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या विषयी कधी आपलं मत मांडलं असेल. माझ्या तरी ऐकू नाही. सदाभाऊ मोठी माणसं आहेत. आपण त्यांच्याविषयी काय बोलणं हे मला बरोबर वाटत नाही, कारण ती फार मोठी माणसं आहेत. माजी मुख्यमंत्र्यांचे एकदम राईट हँड आहेत ते. त्यामुळे आपण काही त्यांच्याविषयी बोलू शकत नाही. आणि त्यांच्याविषयी काय बोलायला जनतेला माहितीच आहेत की ते कसे आहेत ते. त्यामुळे मी काही वेगळं काय सांगायला नको त्यांच्याविषयी. तर शेतकरीच सध्या एकजूट झालेला दिसतोय. विकास निधी आणलाय असं ते म्हणत असतील तर त्यांनी येऊन दाखवावं की आमच्या गावात काय विकास केला. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीनं कोणताही असू दे, मराठा आरक्षणाचा असो किंवा शेतीविषयी असो, अन्य कोणत्याही बाबतीतला असो, संसदेत मांडणारा एकमेव माणूस म्हणजे राजू शेट्टी साहेब. नमस्ते, AV9 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण वाटेगाव तालुका वाळवा या ठिकाणी आहोत. आपण आत्ता लोकांची मतं जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. बोलबिंदाच्या कार्यक्रमामध्ये आपण विविध ठिकाणच्या विविध गावच्या लोकांच्या मनामध्ये काय आहे, हातकणंगले मतदारसंघातला खासदार कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत आता काही शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेऊया की आपण नेमकं या इलेक्शनमध्ये कसं बघता व त्यांच्या डोक्यात फ्युचरचा खासदार कसा असावा हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्ते. नमस्ते. आता जे लोकसभेचं वार वाहू लागलेलं आहे, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे निवडणुकी हातकणंगले मतदारसंघाची. आपण कसं बघता या निवडणुकीकडे? या निवडणुकीमध्ये आत्ताच्या सरकारने पूर्ण शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं जे काय धान्याचा किंवा ऊसाचा जो काय भाव आहे तो एकदा व्यवस्थित ठरवून द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा भविष्यात फायदा होईल आणि त्याची उन्नती होईल. आता हातकणंगले मतदारसंघ हा तसा केंद्रातला एक जबरदस्त मतदारसंघ झालेला आहे. सर्वांचं लक्ष मतदारसंघाकडे लागलेलं आहे. तर आपल्याला काय वाटतं की आता इतकी मोठी रस्सीखेच का सुरू आहे? आणि पंतप्रधान मोदी साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी सुद्धा ही पर्सनल निवडणूक केलेली आहे हातकणंगले मतदारसंघाची. याचं कारण काय असेल? याचं एकच कारण की जर शेतकरी एकजूट झाला तर संपूर्ण देशावर शेतकरीच राज्य करणार. त्यांना ते राज्य नको आहे. त्यांना ते राज्य नको आहे. त्यांना कॉर्पोरेटचं राज्य हवं आहे, जेणेकरून आयता पैसा पंतप्रधान निधीत किंवा भाजपच्या फंडात येईल. आता आपण इथले उमेदवार कोण आपल्याला माहिती आहेत का? आहेत की. कोण आहेत आपले पहिले उमेदवार म्हणजे निवडून येणारे राजू शेट्टी साहेब. त्यानंतर धैर्यशील माने आणि तिसरे उमेदवार आहेत सत्यजित आबा सरोडकर आणि शेतकरी संघटनेचे दुसरे एक उमेदवार आहेत रघुनाथदादा पाटील. आता आपल्याला काय वाटतंय की म्हणजे बाजी कोण मारणार हातकणंगले मतदारसंघात? बाजी तर इथून राजू शेट्टी साहेबच मारणार, त्यात काही विषयच नाही. का बरं? कारण शेतकरीच सध्या एकजूट झालेला दिसतोय. पण आता शेतकऱ्याचे नेते दुसरे पण उभे आहेत ना. जरी दुसरे उमेदवार उभे असले तरी राजू शेट्टी सारखे काम माझ्या तरी मते की पूर्ण 500 जेवढे सगळे लोकसभेचे उमेदवार आहेत त्याच्यात सर्वात एकदम माणसांशी क्लोज असणारे आणि माणसांचे म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीनं म्हणजे कोणताही असू दे, मराठा आरक्षणाचा असो किंवा शेतीविषयी असो, अन्य कोणत्याही बाबतीतला असो, संसदेत मांडणारा एकमेव माणूस म्हणजे राजू शेट्टी साहेब. आपल्याला शेतीविषयक त्यांनी काय मुद्दे मांडले असं म्हणता आपण, आपल्याला कुठला मुद्दा भावतो व ते जास्त लोकांच्या प्रकृतीने निदर्शन येणार कुठला मुद्दा? ऊस संदर्भात त्यांनी जो मुद्दा मांडला तो एकदम रास्त आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा विचार करायचा म्हटलं तर किंवा भारताचा विचार करायचा म्हटलं तर ऊस जास्त पिकतो आपल्या देशात. त्यामुळे त्याचा प्रश्न त्यांनी इतका जबरदस्त मांडला आहे की आम्ही मतदान करतोय पण त्याचा फायदा पूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांना होतोय. आता ऊस दरासाठी आता जे उमेदवार आहेत, माजी खासदार असतील किंवा आता नवीन चेहरा जो आहे सत्यजित आबा सरोडकर, हे म्हणतात, सत्यजित आबा सरोडकर तर पर्सनली म्हणतात की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी स्वतः शेती करतो, मी स्वतः पाणी पाजतो ऊसाला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्न जाण मला पण आहे, त्यामुळे मीही शेतकऱ्यांचे प्रश्न मी लोकसभेत मांडू शकतो तितक्याच प्रखरतेनं.
जर असं असतं तर विधानसभेला 2 वेळा आमदार होते. अजून तरी आम्हाला कधी ऐकायला मिळालं नाही की सत्यजित पाटलांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या विषयी कधी आपलं मत मांडलं असेल. मी माझ्या तरी ऐकू नाही. तर दुसरे खासदार आपले धैर्यशील माने ते म्हणतात की मी त्याच पोटतिडकीनं आणि त्याच पद्धतीनं इतका विकास निधी आणलेला आहे भागात, त्यामुळे लोक माझ्या बाजूने असू शकतात. विकास निधी आणलाय असं ते म्हणत असतील तर त्यांनी येऊन दाखवावं की आमच्या गावात काय विकास केला किंवा अन्य कुठं काही विकास केला. विकास त्यांनी फक्त स्वतःचाच करून घेतला. त्यांचं मत आहे की आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावागावात बोर्ड लावलेले आहेत, किती कोटीचा विकास प्रत्येक गावात आला, कुठं वापरला गेला हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावले जातात. राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा भरपूर कामं केली, पण त्याचे कधी बोर्ड लावले नाहीत, बॅनरबाजी कधी केली नाहीत किंवा त्याचा उदो कधी केला नाही. मग ह्याच्या अगोदर राजू शेट्टी साहेबांचं काय चुकलं? मग इथं पहिली टर्म ते निवडून आले, दुसऱ्या टर्मला मग त्यांना थांबावं का लागलं? आता चुकलं त्यांचं असं की त्यांनी पहिल्यांदा NDAला पाठिंबा दिला. तसं चूक म्हणता बी येणार नाही त्यांना की कामाच्यासाठी त्यांनी NDAला पाठिंबा दिला, पण NDAने त्यांचे भ्रमनिराश केला. म्हणून त्यांना असं वाटलं की साखर सम्राट जास्त महाराष्ट्रात आहेत, ते काहीतरी आपल्या म्हणजे शेतकऱ्यांविषयी काहीतरी करतील. त्यांनी सुद्धा काहीतरी करायचा प्रयत्न केला, पण जेवढा प्रयत्न जादा करायला पाहिजे होता तेवढा त्यांच्या हातून काय झाला नाही. त्यामुळे त्यातून बी त्यांचा भ्रमनिराश झाला. म्हणून त्यांनी शेवटी अपक्ष किंवा स्वाभिमानीतर्फेच निवडणूक लढवायची असा विचार घेतला आणि अत्यंत चांगला विचार आहे तो. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवायची असतं तर त्यांनी पहिल्यापासून अपक्षाचा ठेवला असा प्लॅटफॉर्म, पण त्यांनी मग मात्र सुरू जाणं किंवा त्यांच्याशी संपर्क राहणं हे कितपत योग्य आहे? ते कसं आहे की शेवटी एकाच नुसत्या शेतकऱ्यांच्याच प्रश्नावर लढून किंवा त्यांचेच प्रश्न मांडून पूर्ण शेतकरी सुद्धा काही राजू शेट्टी साहेबांच्या पाठीमागं राहिना झालाय. त्याला काय कारण आहे ती शेतकऱ्यांनाच माहिती. म्हणून त्यांनी थोडंसं एक वेगळी दिशा निवडायचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण काही लोकांना असं वाटायला लागलं की त्यांनी आमच्याच पक्षातर्फे लढावं, आमच्याच चिन्हावर लढावं, पण ते त्यांना त्यांच्या त्या बुद्धीला पटलं नाही. त्यांच्या शिवसेना एक ठराविक वेळेपर्यंत ती त्या तयार होती त्यांना पाठिंबा देण्यासाठी बाहेरून. मग कुठतरी इंटरनल राजकारण, भागातल्या राजकारणाच्या काही नेत्यांची नावं घेतली जातात आता की त्यांनी इंटरनल त्यात इंटरव्ह्यू केल्यामुळं त्यांनी कुठतरी मग मशाल चिन्हाचं कारण पुढे लावलं. नाही, असं काही एवढ्या डीपमध्ये मला एवढी त्याची आयडिया नाही, पण कुठेतरी हे सामंजस्यपणानं मिटायला पाहिजे होतं असं आम्हाला बी वाटतं. पण असो, काही अडचण नाही. शेतकरी आता सध्या थोडासा म्हणजे सावध झालेला आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं आता काम चालूच आहे. आपण तर शेट्टी साहेबांची बाजू इतक्या ठामपणे मांडताय, पण शेट्टी साहेबांचे काही जुने मित्र सदाभाऊ खोत हे आता धैर्यशील मानेचे स्टार प्रचारक म्हणून उतरलेले आहेत. ते भागाभागात सभा घेतात, इतर महाराष्ट्रातही सभा घेतात. तर त्यांचं मत असं आहे की राजू शेट्टी साहेब हे धूर्तपणे राजकारण करतात. पायाला पट्ट्या बांधणं, डोक्याला पट्ट्या बांधणं, लोकांना भावनिक करणं. दुसरी गोष्ट, त्यांचा कार्यकर्ता एखादा पुढे जात असेल राजकारणात तर त्याला कुठेतरी मागं ओढायचं, त्याचं खच्चीकरण करायचं, असं त्यांनी जाहीर आरोप केले. आता कसं आहे, तुम्ही म्हटलात की सदाभाऊ खोत मोठी माणसं आहेत. आपण त्यांच्याविषयी काय बोलणं हे मला बरोबर वाटत नाही, कारण ती फार मोठी माणसं आहेत. माजी मुख्यमंत्र्यांचे एकदम राईट हँड आहेत ते. त्यामुळे आपण काही त्यांच्याविषयी बोलू शकत नाही. आणि त्यांच्याविषयी काय बोलायला जनतेला माहितीच आहेत की ते कसे आहेत ते. त्यामुळे मी काही वेगळं काही सांगायला नको त्यांच्याविषयी. पण आता हातकणंगले मतदारसंघातनं मोठ्या पद्धतीनं आता तुम्हाला सभांमधनं आरोप प्रत्यारोप ऐकायला मिळतात, रोज नवनवीन गाणी ऐकायला मिळतात, किंवा मग त्यामुळं राजू शेट्टी साहेबांच्या या सगळ्या डिजिटल मीडियाच्या प्रचारामुळं शेट्टी साहेबांना कुठं फरक पडू शकतो का? किंवा आता मोदी साहेबांची सभा झाली किंवा मुख्यमंत्री सभा झाली, यामुळे शेट्टी साहेबांच्या मतावर किती फरक पडू शकतो किंवा लोकांच्यात किती पद्धतीनं मतांतर होऊ शकतं का? असं काही होऊ शकणार नाही, कारण लोकांनी अगोदरच ठरवून ठेवलेलं आहे. यांनी किती जरी आता हे एवढे पळायला लागलेत म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. त्यांना आता माहिती झाले की आपलं आता काय बऱ्यापैकी चालणार नाही. किती दिवस खोटं बोलायचं. मी तरी अजून 15 लाखाची खात्यावर येणार आहेत म्हणून किती दिवस झालं वाट बघत बसलोय. आजपर्यंत तरी काही त्यांचं 1 रुपया कधी आला नाही. पैसे येतात ते सगळे असे धनदांडग्यांसाठी येतात. ते पैशानं सगळे आमदार डायरेक्ट खरेदी करतात आणि सत्ता बनवतात. ह्याच्याविषयी ज्यादा काय मला बोलायला नको. लोक फार शहाणी आहेत.
ओके. आणि चांगल्या पद्धतीनं उत्तर दिलेत की त्यांचं मत आहे की लोक आपल्या मतानं स्वतःचं मत वापरून लोक जागृत आहेत. लोकांना जे काय चाललेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात हे सर्वस्वी सगळ्यांना ज्ञात आहे आणि लोक त्या पद्धतीनं त्यांच्या सत्संग बुद्धीला पटेल असं मतदान करून जनता ही काय ती योग्य उमेदवार ठरवेल. विज्ञान मराठीसाठी शीतलकुमार शेटे, वाटेगाव.